मित्रांनो, कधी-कधी ना आपण आयुष्यात इतके बिझी होतो की ज्यांनी आपल्यासाठी पूर्ण आयुष्य घालवलं त्यांच्यासाठी आपण 5 मिनिटही काढत नाहीत. हो मित्रांनो, ही गोष्ट आहे रोहनची. मित्रांनो, रोहन एका मोठ्या शहरात नोकरीला होता. मोठी सॅलरी, मोठं ऑफिस आणि मोठा इगो. मित्रांनो, रोहनचे आई-बाबा गावातच राहायचे. आई रोज फोन करायची, "बाळा, जेवलास का?" तर रोहनचा एकच रिप्लाय यायचा, "हो आई, मी बिझी आहे." पण मित्रांनो, बाबा कधीच जास्त बोलायचे नाहीत. पण दर महिन्याला एक मेसेज मात्र नक्की पाठवायचे बरं, "बाळा, स्वतःची काळजी घे." मित्रांनो, रोहनला वाटायचं हे सगळं ओल्ड फॅशन आहे. पण एक दिवस रोहन मीटिंगमध्ये होता. फोन सायलेंटवर. आणि मित्रांनो, मीटिंग संपली आणि फोन पाहिला तर आईचे 12 मिस कॉल्स आणि बाबांचा एकच मेसेज, "बाळा, वेळ मिळाला तर फोन कर." मित्रांनो, रोहनने विचार केला नंतर करतो. पण मित्रांनो, तो नंतर कधीच आला नाही. कारण त्या दिवशी बाबांना हार्ट अटॅक आला होता. मित्रांनो, रोहन घरी पोहोचला. घरात शांतता होती आणि आईच्या डोळ्यात अश्रू होते. आणि बाबांचा फोन टेबलवर ठेवलेला होता. मित्रांनो, रोहनने फोन उघडला आणि लास्ट मेसेज अजूनही अनरीड होता. मित्रांनो, लास्ट मेसेज असा होता की, "बाळा, तुझा आवाज ऐकायचा होता." मित्रांनो, त्या एका ओळीनं रोहन पूर्ण तुटला. आणि त्या दिवशी त्याला कळलं की आपण ज्यांना नंतर म्हणतो ना, त्यांच्यासाठी कदाचित तो शेवटचा वेळही असू शकते. मित्रांनो, मला याच्यातून एकच संदेश द्यायचा आहे की आपलं काम महत्त्वाचं आहे, आपली स्वप्न महत्त्वाची आहेत. पण आई-वडिलांचा एक फोन कधीही इग्नोर करू नका. कारण मित्रांनो, एक दिवस असा येतो ना, जेव्हा फोन हातात असतो पण कॉल करण्यासाठी ती व्यक्ती नसतो. मित्रांनो, आजच त्यांना कॉल करा. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच कंटेंटसाठी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल नादस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी.